टेस्टी. वा, चला आकाशला आवडलं ना, झालं तर मग चला चला करा, सुरुवात करा खायला. चला चला. थँक्यू. वा, सुंदर, मजा आली. जरा वेगळ्या टाईपचं आहे पण झणझणीत आहे. वेगळ्या टाईपचं म्हणजे कुठल्या टाईपचं? अगं आई, त्याने काय फरक पडतोय? जेवण खूप छान झाले वसुंधरा, एकदम टेस्टी. बनी, पाणी घे, पाणी घे. सावकाश सावकाश पाणी. आई जेवण खूप तिखट आहे ना. बनीला एवढ्या तिखटाची सवय नाहीये. घरामध्ये एवढं तिखट नाही बनवलं जात ना. कसं आहे बनी, तू आता याच घरात राहणार आहेस की नाही, मग या घराच्या चवीची तुला सवय करून घ्यायला पाहिजे. हं? नाही म्हणजे तिखटाचा 2 दिवस त्रास होईल, नंतर सवय होऊन जाईल. हं? आणि पानावर काहीही टाकायचं नाही, अन्न वाया घालवायचं नाही, नियम आहे आमचा असा. संपव सगळं. हे घे. अगं चिन्नू, तुम्ही असं काय करतायत? खात का नाहीयेत? हे बनी चायनी जेवण बनवलंय ना. असं बनीची आई नका म्हणू, ती आता तुमची पण आई आहे ना. नाही, ती आमची आई नाहीये, ती बनीचीच आई आहे आणि ती बनीचीच आई राहणार. बरं ठीक आहे, तुम्ही आधी जेवून घ्या. मनू हे घे, चल मनू खा. नाही, आम्हाला बनीच्या आईचं हातचं नाही जेवायचंय. आणि त्या बनी मिळेल, त्या बनीच्या आई मिळेल, आम्हाला बाबांनी ओरडलं. आम्हाला नाही जेवायचंय. अगं मनू, चिनू चिनू मनू. मनू चिन, अग काय कर. एक सेकंड चिनू. स्वयंपाक छान होऊन काय उपयोग? इथे घरच्या मुली आणि तुझा नवरा सगळे उपाशीच राहणार असतील तर. नाही, आम्हाला बनीच्या आईचं हातचं नाही जेवायचंय. त्या बनी मिळेल, त्या बनीच्या आई मिळेल, आम्हाला बाबांनी ओरडलं. आम्हाला नाही जेवायचंय. वसुंधरा, काय झालं? अगं वाईट नको वाटून घेऊ तू. मुली खूप हट्टी आहेत. अगं त्या आमचंच ऐकत नाही तर तुझं काय ऐकणार आहे? त्यांनी हट्ट करणं, जेवणावरून उठून निघून जाणं आणि एखादी वस्तू हवी असेल ना तर रस्त्यात अगदी आडवं होऊन रडारड करणं आम्हाला काही नवीन नाही. ते आईंचं म्हणणं बरोबर आहे बहिणी. मुली उपाशी राहिल्या तर मलाही नाही आवडणार. ते त्यांना असं काय आवडतं मला सांगा ना, म्हणजे मी त्यांना बनवून दे. अगं त्यांची तशी जेवणाची खूप नाटकं आहेत. त्या एक धड खातील तर ना
अगं त्यांना असं पौष्टिक जेवण वगैरे आवडत नाही. त्यांना पालेभाज्या दिल्या, कडधान्य दिलं की त्या खातच नाही. बरं ते हे सगळं नसतील खात, पण दुसरं काहीतरी असतील ना जे त्या आवडीने खात असतील. वहिनी, आता मुलींच्या पोटात अन्न जाणं महत्वाचं आहे, नाहीतर त्या काही न खाता झोपते. असं काहीतरी असेल ना जे त्या नक्की खातील. त्या ना बटर नूडल्स खातील. काय? बटर नूडल्स? त्या अगं नुसत्या उकडलेल्या नूडल्स मध्ये बटर टाकून दिलं ना तरी खातात ते. हरकत नाही, मी बनवते ना ते. ठीक आहे, ये मी तुला नूडल्स काढून देते. काळजी नको करू, होईल सगळं नीट. हं? काय झालं? काय इतकं रागवलं तुम्ही? बाबा ओरडला म्हणून वाईट वाटलंय का? बाबा, तू आम्हाला म्हणाला होतास की लग्न झाल्यानंतर काहीही बदलणार नाहीये, पण आता सगळं बदलतंय बाबा. तो म्हणे आम्हाला नीट खेळून पण देत नाहीये आणि तू आम्हाला सोडलास. बाबा, तुला बनी आमच्यापेक्षा जास्त आवडायला लागलाय. सॉरी, रिअली सॉरी. असं असं खरंच काही नाही. आलोच. ते चिनू मनूसाठी नूडल्स बनवलेत. आवडी वहिनी म्हणाल्या की त्या आवडीने खातात नूडल्स. उगाच मुली उपाशी नको राहायला. बघा ना खातायत की नाही ते. बरं, ऐका ना, मी बनवल्या नका सांगू त्यांना. बरं. हे बघा, मी तुमच्यासाठी काय आणलंय ते. हे कुठून आणलंस तू? त्या बनीच्या आईने बनवलं. ते कसं बनवणार? तिला तुम्ही माहिती आहे की तुम्हाला नूडल्स आवडतात ते. हे तर मीच आधी बनवून ठेवले होते. घ्या घ्या घ्या. येस, गुड गुड. बाबा, तुला आठवतंय की आम्हाला नूडल्स आवडतात? मग काय, असं कसं विसरेन मी? हा घास चिनूचा. येस. तर कोणाचं? हा एवढा मोठा घास मनूचा. कसं टेस्टी होय बाबा हे. मला आवडेल. बाबा, तू जेवला नाहीयेस ना, मग तू पण खा. आता लास्ट घास कोणाचा? चिनूचा की मनूचा? कोणाचा? आमच्या बाबाचा. चला
सगळं संपलंय. आलोच. हं? खाल्लं त्यांनी सगळं. आणि तुम्ही पण. हो. छान झालं होतं. तुम्ही पण प्लीज खाऊन घ्यात. ते तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक बोलू का? हां बोला ना. आज तुम्ही मुलींवर जरा जास्तच ओरडला. नाही म्हणजे तुम्हीच काल म्हणाला होतात ना की ही परिस्थिती नवीन आहे. मग जशी ही परिस्थिती माझ्यासाठी आणि बनीसाठी नवीन आहे तशी मुलींसाठी पण नवीनच आहे ना. त्यांना पण ॲडजस्ट व्हायला वेळ लागणार आहे. भीती वाटते त्यांना की या लग्नाने त्यांचा बाबा त्यांच्यापासून दूर नको जाईल. आणि अशात जर तुम्ही त्यांच्यावर चिडलात तर त्यांची शंका खात्रीत बदलेल. विशेषतः माझ्यासाठी आणि बनीसाठी त्यांच्यावर नका चिडू प्लीज. मी घेईन बनीला सांभाळून. समजूतदार आहे हो बनी. तुम्ही मुलींना समजून घ्या. येस यू राईट. मी समजून घेईन त्यांना. थँक्यू. आणि हो ते मी एक सांगायचं राहिलं. मला उद्या बनीच्या ॲडमिशनसाठी शाळेत जावं लागणार आहे. आणि शाळेत जातो ना. हो पण बनीची शाळा बदलण्याची मी गेले 3 वर्ष प्रयत्न करते पण सीट्सच अवेलेबल नव्हत्या. आणि आता मला हव्या त्या शाळेमध्ये सीट्स अवेलेबल आहेत. आणि फायनान्शियली पण शक्य आहे मला. बनीला अभ्यासाबरोबर इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण खूप इंटरेस्ट आहे. त्याच्याच गुणांना वाव मिळेल म्हणून मला त्या शाळेत टाकायचं आहे त्याला. छान. कुठली शाळा आहे? PK इंटरनॅशनल स्कूल. ही तर चिनमोनूची शाळा आहे. हो का? हां हां. म्हणजे तिघेही एकाच शाळेत जातील ना. पण मला उद्याच जावं लागणार आहे. हे मी घरात सगळ्यांना कसं सांगू? नुकतंच लग्न झालंय आपलं. नाही डोंट वरी अबाउट दॅट. ते मी मॅनेज करेन. थँक्यू. वेलकम. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. वही असू द्यात मी करते. अगं राहू दे. हे काय मुलींनी सगळं खाल्लं? हो. आई आई ऐकलं का? वसुंधराने मुलींना जेव घातलं. मुली रुसलेल्या असल्या की आपल्याला त्यांना जेव घालता येत नाही पण वसुंधराने करून दाखवलं. असं म्हणतात की लग्न करून सून लक्ष्मीच्या रूपात घरात येते. पण वसुंधरा लक्ष्मीच्याच नाही तर अन्नपूर्णेच्याही रूपात आली. आधी इतका सुरेख स्वयंपाक केला आणि आता मुलींनाही जेव घातलं. किती छान ना.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वहिनी, मी काल तुम्हाला उशिरापर्यंत काम करताना पाहिलं. मला अजून इथली पद्धत माहीत नाही आहे ना, पण तुम्ही मला सांगा ना, मी तुम्हाला सगळी मदत करेन. तुम्हाला असं एकटीला काम करताना बघणं छान नाही वाटत मला. वहिनी, मी पुन्हा अशी वेळ येऊ देणार नाही. तुला मला मदत करायची आहे हे ऐकूनच मला खूप बरं वाटलं. पण तुला खरं सांगू का, मला ना सकाळी अजिबात वेळ नसतो. कारण आधी तिला कॉलेजला जायचं असतं, या तिघांना ऑफिसला जायचं असतं आणि त्याच्या आधी या सगळ्यांचा नाश्ता. त्यामुळे मला बोलायला सुद्धा वेळ नसतो. आता तुला दिसेल ते काम कर, मला काहीही विचारू नको. मी चहा करते, तो छान जमतो मला. उत्तम. लाग कामाला मग. हां. संपलं ते ग्राउंडवरच. घरी पोहोचलो आपण. अरे हो. पण खूप दिवसांनी मोकळ्या हवेत फिरून इतकं मस्त वाटतंय ना. परत रुटीनला लागलं पाहिजे आपण. ऐक, संपली लग्न सराई. जयश्री, हा, तुझ्या दोन्ही सुना एकत्र काम करतायत, छान मिळून नांदतायत. कित्येकाच्या नशिबात नसतं घे. सुना म्हटलं की भांड्याला भांड लागतच. आपल्या घरात तसलं काही नाही, हे भाग्य आहे तुझं. कसलं भाग्य. नव्याचे 9 दिवस. 15 दिवसात त्यांच्यात भांडण होतात की नाही बघा. आई आई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. वसुंधरा, चला उशीर होतोय, निघायचं ना. आई मी रेडी आहे. तुम्ही पनीर, कुठे जायचंय आपल्याला? असं काय करताय? कालच म्हणालात ना बनीच्या शाळेत जायचंय. तुम्ही पण येताय? हो हो, अर्थातच. आणि त्या शाळेत ओळख आहे माझी, आणि तुम्हाला एकटीला कसं जाऊ देऊ? चल. 1 मिनिट. तर कुठे निघालात तुम्ही? आहे ते बनीची ऍडमिशन घेण्याकरता शाळेत जात होतो. ॲक्च्युली वसुंधरा खूप वर्षांपासून प्रयत्न करतात त्या शाळेत ॲडमिशन घेण्याकरता, आणि योगायोगाने ती शाळा चिनू मनूची निघाली. म्हटलं की मी जाऊन बघतो, ॲडमिशन पटकन होऊन जाईल. आता कुणीही कुठेही जायचं नाही. हा, लग्न होऊन फक्त 3 दिवस झाले. तुम्हाला काय वाटलं तुम्ही फिरायला मोकळे? माझ्या मैत्रिणींना बोलवलंय मी. सुनमुख बघण्याचा कार्यक्रम ठेवलाय. ऍडमिशनचं वगैरे बघा नंतर. आय एम सॉरी आई, पण ते नाही जमलं. वसुंधरा आणि मी एकमेकांचे जोडीदार होण्याआधी चेनू, मनू आणि बनीचे पालक आहोत. आणि आमच्याकरता पालक असणं हे दुसऱ्या कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. तर जर बनीच्या ऍडमिशन करता आजची तारीख मिळाली असेल तर आम्हाला आजच जावं लागेल. आणि तू टेन्शन का घेतेस? अगं, तुझ्या मैत्रिणीकडे खूप वेळ असतो, त्यांना सांगा नंतर आरामात याल. तोपर्यंत मी ऍडमिशन करून येतो पटकन. चला वसुंधरा. वहिनी, चहाचं बघते मी, तू आधी जा. ऍडमिशन महत्वाचं आहे. मी आलेच आवरून. नाही, नको, आता वेळ नको वाया घालूया. तिथे वेळेत पोचणं जास्त महत्वाचं आहे. बनीची फाईल आणि तुमची पर्सोनी घेतलेत, तर निघूयात. हा बनी, चला. चलो, बाय बाय. बाय 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 बाय. वहिनी, बघितलंस का? तुझा मुलगा आत्तापासूनच त्याच्या बायकोचा बैल झालाय गं.